साधारणपणे हिंदू धर्मात सरस्वती देवीला ज्ञान, कला आणि विद्येची देवता मानले जाते आणि तिच्या उपासनेचा अधिकार कोणत्याही विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नाही. परंतु भारतीय समाजात आणि विशेषतः महाराष्ट्रात शूद्र आणि बहुजन समाजाने शिक्षण आणि ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि पारंपरिक रूढीवादी विचारधारेला आव्हान देण्यासाठी काही वेगळ्या व्यक्तींना किंवा तत्त्वज्ञानाला विद्येचे प्रतीक मानले आहे. त्यामुळे शूद्रांसाठी विद्येची देवी या प्रश्नाला दोन प्रमुख विचारांच्या आधारावर उत्तर देता येते. पारंपरिक धार्मिक दृष्टिकोन. देवी सरस्वती. देवी सरस्वती हिंदू धर्माच्या सर्वसाधारण मान्यतेनुसार देवी सरस्वती हीच सर्व मानव जातीसाठी शूद्र, वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण, ज्ञान, बुद्धी आणि कलेची सर्वोच्च देवता आहे. ती कोणत्याही जाती धर्मामध्ये भेद करत नाही. 2. सुधारणावादी बहुजनवादी दृष्टिकोन. दलित, बहुजन आणि पुरोगामी विचारधारेचे लोक ज्यांनी शिक्षणापासून वंचित ठेवले गेले होते ते अनेकदा खालील व्यक्तींना विद्येचे खरे प्रतीक मानतात. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले शूद्र आणि अतिशूद्र समाजासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना अनेक पुरोगामी विचारधारेचे लोक आणि बहुजन समाज विद्येची देवता किंवा शिक्षण आणि ज्ञानाची खऱ्या अर्थाने माता मानतात. त्यांनी ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि स्त्रिया व वंचित समाजाला शिकवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यामुळे त्या ज्ञानदानाच्या कार्याचे सर्वोच्च प्रतीक आहेत. महात्मा ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुले शूद्र अतिशूद्र समाजासाठी शिक्षणाचे महत्त्व प्रस्थापित करणारे महात्मा फुले यांना देखील ज्ञानाचा मार्गदर्शक आणि शिक्षणदाता मानले जाते. सारांश. धार्मिक परंपरेनुसार विद्येची देवी सरस्वती आहे. परंतु सामाजिक आणि ऐतिहासिक भूमिकेतून पाहिल्यास क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या वंचित समाजाला शिक्षण मिळवून देणाऱ्या विद्येच्या खऱ्या मार्गदर्शिका आणि प्रतीक म्हणून पूजनीय आहेत.